नमस्कार, मी आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करते. गणपती उत्सव सुरू झाला आहे आणि अशा गणपती उत्सवात गणपती बाप्पाला आवडणारे मोदक आपण नेहमीच करतो. पण आज गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी कटाच्या आमटीतील मोदक तुम्ही करून बघा. अतिशय छान लागतात. आणि हे कटाच्या आमटीतील मोदक कसे बनवायचे याची रेसिपी मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यासाठी आपण पहिले सारण बनवून घेतोय. पॅनमध्ये मी एक तेल घालून घेतले 1 चमचा. त्यामध्ये 10 ते 12 शेंगदाणे मी घालून घेतले, म्हणजे अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतले. त्यानंतर तीळ 1 चमचा घातले. 1 चमचा मी डाळ म्हणजे भाजकी डाळ घातली आहे. बडीशोप घालून घेतली 1 चमचा. त्यानंतर 1 चमचा मी खसखस घालून घेतली आहे. यानंतर 1 चमचा धणे मी घालून घेतले आहे आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पाने मी यामध्ये घालून घेतली. आता हे व्यवस्थित मी फ्राय करून घेते. त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची ही मी घालून घेतली. 4 आल्याचे तुकडे मी घालून घेतले. यानंतर यामध्ये 2 मी लसूण पाकळ्या घालून घेतल्या आणि अर्धी वाटी खोबरं मी कोरडं जे ड्राय खोबरं असतं ते घालून घेतले. ते मी किसून घेतलं होतं, ते मी घालून व्यवस्थित भाजून घेते. यामध्येच मी 1 चमचा हळद पावडर घालून घेते आणि अर्धी चमचा मी लाल तिखट घालून घेते आणि हे व्यवस्थित मी भाजून घेत आहे. आणि चवीनुसार मीठ मी यामध्ये घालून घेते. हे बघा, या पद्धतीने मीठ घातल्यानंतर 1 चमचा मी साखरही यामध्ये घालून घेतली आणि हे मी यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि हिंग घातला आहे मी अर्धा चमचा साधारणतः. आणि हे भाजून 2 मिनिटासाठी मी थंड करून घेणार आहे. थंड झाल्यानंतर यामध्ये मी मिक्सर जारमध्ये घालून ह्याची अशी पावडर मी करून घेणार आहे. जाडसर अशी पावडर करायची आहे, फार बारीक नाही. हे बघा, हे या पद्धतीने मी पावडर बनवून घेते. आता इथे मी मोदक बनवण्यासाठी जे पीठ असतं ते बनवते. त्यासाठी खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची आणि ओवा मी घालून घेतला. 1 मिरची घेतली होती आणि 1 चमचा ओवा घेतला होता, तो मी वाटून घेतला आहे. तो मी काढून घेते आता आणि एका बाउलमध्ये तो मी घालून घेते वाटण केलेलं. 1 चमचा मी चणा डाळीचे पीठ घालून घेते, म्हणजे बेसन पीठ. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालणार आहे. मीठ घातल्यानंतर यामध्ये हळद पावडर आणि लाल तिखट अर्धा चमचा मी घालून घेते आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण मिक्स करून घेणार आहे. 1 चमचा धनापूड पण मी घालून घेतले आणि जास्त पाणी नाही, अगदी थोडंसं पाणी घालून ते मिक्स करून घेते. आणि चणा डाळीचं पीठ चिकट असतं, त्यामुळे यामध्ये थोडंसंच पाणी घालून थोडंसं आवश्यकतेनुसार आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत आणि याचं मस्त कणकेचा गोळा होईल या पद्धतीने मळून घेणार आहे. चणा डाळीच्या पिठाचंच नुसतं जर गोळा केला तर त्याचे मोदक फुटतात, म्हणून आपण थोडंसं गव्हाचं पीठ करून त्याचा छान असा गोळा बनवून घेते. पोळीला बनवतो त्या पद्धतीने आपण मळून घ्यायचं आहे आणि याला गव्हाचं पीठ लावून छान अशी पोळी बनवून घ्यायची आहे. मोठी पोळी करून झाल्यानंतर एक वाटीच्या साहाय्याने छोटे छोटे त्याचे मी काप करून घेते. स्टफिंग पण तयार आहे. आता हे कापही माझे बनवून झाले. आता यामध्ये आपण स्टफिंग म्हणजे जे काही सारण बनवून घेतले ते मी मोदकाच्या ज्या पुऱ्या बनवून घेतल्या होत्या त्यामध्ये घालून ह्या पद्धतीने पाकळ्या बनवून मी मोदक बनवून घेते. आता ह्यामध्ये आपण ज्यावेळेस सारण घालतो, सारण घातल्यानंतर साईडने आपण ह्या पद्धतीने पाकळ्या बनवून घ्यायच्या, तुम्ही बघू शकता. आणि ह्या पाकळ्या एकाच डायरेक्शनने म्हणजे एकाच दिशेने जोडून असं गोलाकार फिरून घ्यायचं आहे, म्हणजे पाकळ्या खूप छान पडतात. तुम्ही बघू शकता या पद्धतीने पाकळ्या बनवून ह्या चिटकून एका डायरेक्शनमध्ये म्हणजे एका दिशेने जर जोडल्या तर अशा पाकळ्या तयार होतात. आता हे मोदक तयार झाले. आता आपण कट कसा बनवायचा त्याचा मसाला बनवूया. त्यासाठी मी पॅनमध्ये कांदा कापून घेतला आहे, तो मी भाजून घेते. त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तेल घातल्यानंतर यामध्ये आपण बाकी मसाले घालणार आहोत. त्यासाठी 1 चमचा तीळ मी घालून घेतले. त्यानंतर मी बडीशोप 1 चमचा घालून घेतले. खसखस 1 चमचा घालून घेतले. ज्या भाजकी डाळ असते तीही मी 1 चमचा घालून घेतले. 3-4 लसूण पाकळ्या घातल्यात. 1 चमचा तांदूळ घातलेत आणि 1 चमचा धणे घातले. आता यामध्ये आल्याचे तुकडे मी 2 घालून घेते आणि हे व्यवस्थित असं भाजून घेते. हे बघा, या पद्धतीने मंद आचेवरच भाजायचं आहे. यामध्ये आता मी मसाले घालून घेणार आहे. शहाजिरे मी 1 चमचा घातले होते. लवंग घातले 2-3, 2 मिरे घातली आहे. दालचिनी घालून घेतली आहे.
यानंतर यामध्ये मी चक्रफूल घालून घेतलं आहे, त्याचा तुकडा घातला आहे, जायत्री घातली आहे आणि हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले जास्त घालू शकता खडा मसाला. आता यामध्ये अर्धी वाटी मी खोबरं किसून घेतलं होतं, तेही मी यामध्ये घालून घेते. 2-3 तमालपत्र मी घालून घेते आणि हे व्यवस्थित असं मी फ्राय करून भाजून घेणार आहे. हे बघा, यामध्ये आता थोडीशी फ्रेश कोथिंबीर आहे, तीही मी घालून घेतली आहे आणि हे व्यवस्थित असं मी मंद आचेवर भाजून घेते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडा मसाला जास्त कमी घालू शकता. एक लाल तिखट काश्मीरी मिरची आहे, तिचे तुकडे करूनही मी यामध्ये घालून घेतले आहे आणि हे आता मी मंद आचेवर भाजून घेते. थोडासा चॉकलेटी रंग येईपर्यंत असं मी भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. आता यामध्ये 1 चमचा मी गरम मसाला घातला आहे आणि हे भाजून 2 मिनटं थंड झाल्यानंतर हे मिक्सर जारमध्ये मी संपूर्ण काढून घेणार आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून याची अगदी बारीक अशी पातळ पेस्ट बनवून घेणार आहे. बघू शकता या पद्धतीने पाणी घालून अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घेते मी. पेस्ट बनवून झाली. आता इकडे आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी कढईमध्ये तेल घातलं आहे, 1 चमचा मोहरी घातली आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे घातले, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घातली आहे आणि आता जी आपण बारीक वाटून घेतलेली पेस्ट होती ती मी यामध्ये घालून घेते आहे. आता ही संपूर्ण पेस्ट यामध्ये मी घालून ही मंद आचेवरती तेलामध्ये मस्त तळून घेणार आहे. ही पेस्टमध्ये जे खोबरं आपण घातलं आहे त्या खोबऱ्यालाही तेल सुटलं पाहिजे, या पद्धतीने आपण करणार आहे. यामध्ये हळद पावडर मी 1 चमचा घालून घेतलं आहे आणि धनापूड मी 1 चमचा घालून घेतला आहे आणि मंद आचेवरती ही जी काय पेस्ट आपण मसाल्याची बनवून घेतली आहे ती भाजून घेणार आहे. त्यामध्ये आता गरम मसाला 1 चमचा मी घालून घेतला आहे या पद्धतीने आणि हे मिक्स करून घेते. कंटिन्युअसली स्टर करून खाली चिटकून नाही देता असं भाजून घ्यायचं आहे. पूर्ण मसाल्याला तेल सुटलं पाहिजे. जितकं तेल व्यवस्थित सुटेल तितका तो मसाला छान भाजला जाईल आणि तितकीच ती आमटी छान होईल. यामध्ये आता काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ही मी 1 चमचा घालून घेतली आहे. बघू शकता आणि अगदी असं या पद्धतीने संपूर्ण जी आपण मसाल्याची पेस्ट बनवते ड्राय होऊन त्याला तेल सुटायला लागले. आता हे तेल सुटल्यानंतर मी बारीक करून घेतलेला टमॅटो, एक वाटून घेतला होता टमॅटो, 1 टमॅटो मी घालून घेतला आहे त्यामध्ये आणि आता हे टमॅटोही व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये फ्राय झाला पाहिजे आणि त्याला तेल सुटलं पाहिजे. चवीनुसार यामध्ये मी मीठ घालून घेते आणि या पद्धतीने संपूर्ण मिक्स करून तुम्ही बघू शकता जितकं ह्या मसाल्याला तेल सुटेल तितकी तुमची आमटी अतिशय टेस्टला चांगली होईल. त्यामुळे अगदी सावकाश आणि मंद आचेवरती हा मसाला तुम्ही बनवून घ्या. हे बघा या पद्धतीने तेल सुटायला पाहिजे. आता यामध्ये कस्तुरी मेथी मी 1 चमचा घालून घेतला आहे. कस्तुरी मेथीमुळे चव जरा वेगळी येते म्हणून कस्तुरी मेथी 1 चमचा घातला आहे. आता ह्यामध्ये कोथिंबीर, फ्रेश कोथिंबीरही मी मसाल्यामध्ये घालून घेतली आणि हे व्यवस्थित असं भाजून घेते. हे बघा या पद्धतीने तेल सुटायला पाहिजे. संपूर्ण बारीक झालं आहे. आता तेल सुटल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. थंड पाणी घालू नका, नाही तर संपूर्ण टेस्ट बिघडेल. त्यामुळे गरमच पाणी यामध्ये घाला. पाणी जास्त घालायचं आहे. अगदी पातळ अशी पाण्यासारखी आमटी झाली पाहिजे कटाची आमटी, कारण की आपण नंतर मोदक घातल्यानंतर यामध्ये थिकनेसपणा येतो आमटीला, म्हणून अगदी पातळ करायची आणि एक उकळ काढल्यानंतर या पद्धतीने उकळ आली की आपण यामध्ये मोदक सोडून घेणार आहोत. या पद्धतीने असे मोदक सोडून याच्यात 15 मिनटं मंद आचेवर उकळ काढून घ्यायची आहे. बघा अगदी हाय फ्लेमवर उकळ काढायची नाही, मंद आचेवर करायची आहे, नाहीतर तरी येणार नाही. म्हणून मंद आचेवर उकळ काढायची आहे म्हणजे तरी खूप छान येते. आणि उकळल्यानंतर मोदक असे ॲटोमॅटिकली वरती तरंगतात. तुम्ही बघू शकता शिजले मोदक की असे वरती येतात. या पद्धतीने संपूर्ण मोदक वरती आलेत. तुम्ही बघू शकता आता हे मोदक शिजले गेले आहे आणि अगदी मंद आचेवर आपण उकळ काढून घेतोय. त्यामुळे 10 ते 15 मिनटं उकळ करून घ्यायचे आणि या पद्धतीने आपली ही मोदकाची आमटी तयार झाली आहे. तुम्ही ही नैवेद्यासाठी नक्की बनवून बघा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला. आणि अशा छान रेसिपींसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.
पुन्हा आपण भेटूयाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. आणि नवीन रेसिपीसाठी मला कमेंट करा आणि लाईक करा. धन्यवाद.